शेतकरी कर्जमाफी योजना संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. तालुक्यानुसार आता यादी येण्यास सुरुवात झाली आहे. तुमचं गाव कोणतं आहे लगेच कमेंट करून सांगा. कारण हे 17 लाख शेतकरी बांधवांचे नाव आता या यादीमध्ये आले आहे. तुम्ही यादी बघू शकता, ज्यामध्ये सगळी माहिती देण्यात आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी यादी आलेली आहे. आता आधार प्रमाणीकरणासाठी तुम्हाला FLRS.Maharashtra.gov.in ही जी वेबसाईट दिलेली आहे त्यामध्ये ई-KYC प्रक्रिया करायची आहे. आता तुम्हाला घरी बसून मोबाईलवरती ई-KYC करता येणार आहे का? तर नाही. आपले सरकार सेवा केंद्रामध्ये VLSC साइन इन करून घ्यायचं आहे. हे बघा, ही वेबसाईट असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. आता ही यादी समजून घ्या. यादीमध्ये विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. प्रत्येक शेतकरी बांधवांचे नाव देण्यात आलेलं आहे. जे पात्र शेतकरी बांधव आहे, तुमचं नाव लगेच तपासायचं आहे. तुमचं गाव कोणतं आहे किंवा तुमचा तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, आपल्याला कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण त्या संदर्भात माहिती देऊ. आता आधार क्रमांक आहे, तुमच्या बँकेचं नाव आहे, शाखा कोणती आहे, त्याच्यानंतर विकास संस्था, कर्ज खाते क्रमांक सुद्धा देण्यात आली आहे व थकबाकी जी रक्कम आहे ते देखील इथे देण्यात आलेली आहे. प्रत्येक शेतकरी बांधवाची बघा वेगवेगळी यादी आहे, ज्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेत जाऊन तुम्ही प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी तुमचं आधार कार्ड लागणार आहे, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक सुद्धा देखील लागणार आहे. यादी तुमच्या नावापुढे नमूद केलेला जो विशिष्ट क्रमांक तो स्वतंत्रपणे लिहून सोबत आणावा हे सांगितलेलं आहे. आता हा विशिष्ट क्रमांक तुम्हाला हे जे काही पोर्टल ओपन झाल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा जो काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक वेगळं काय दिलेलं आहे सेक्शन, यामध्ये तुम्हाला विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे. तो विशिष्ट क्रमांक बघा, तुम्ही पाहू शकता इथे एक विशिष्ट क्रमांक देण्यात आले. प्रत्येक शेतकरी बांधवांच्या नावापुढे हे विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे. आता ही यादी भरपूर मोठी आहे, पण आपण जे काही नाव आहे ते आपल्याला हाईड करायचे आहे, त्यामुळे खाली आपण काही घेत नाही. सो इथे विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. तुमचं नाव, आधार क्रमांक, बँकेचं नाव, शाखा, विकास संस्था, आता ही सोसायटी आहेत. त्याच्यानंतर जे वेगवेगळे कर्ज खाते क्रमांक आहे, थकबाकी रक्कम आहे, वेगवेगळ्या शेतकरी बांधवांच्या पुढे सगळे थकबाकी रक्कम वगैरे ते अमाऊंट आहे ते देखील इथे देण्यात आलेले आहे. कोणाचे 60,000 आहेत, तर कोणाचे 86,000 आहे, तर कोणाचे 1,44,000 आहे, 75,000 आहे, अशी रक्कम आहे. तर तुमच्या नावापुढे काय करायचं आहे, ही रक्कम बरोबर आहे का, माहिती बरोबर आहे का, ही यादी तपासायची आहे, तुमचा मोबाईल क्रमांक वगैरे. त्यानंतर तुम्हाला लगेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन KYC प्रक्रिया करून घ्यायची आहे. आता ही KYC प्रक्रिया तुम्ही बघू शकता की फक्त आणि फक्त हे सुलभ आणि त्वरित आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली यादीत नाव असलेले शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेत जाऊनच तुम्ही आधार प्रमाणीकरण करू शकता. मोबाईलवरून करू शकता का, तर नाही, आपलं स्वतः CSC सेंटरला नाही करू शकत, फक्त आपले सरकार सेवा केंद्र आणि बँकेच्या शाखेत जाऊनच तुम्ही करू शकणार आहात. अशा प्रकारे तुम्हाला विशिष्ट क्रमांक, आधार जे काही आधार नंबर असणार आहे, आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर कर्ज खात्याचे आणि बँक खात्याचे, बचत खात्याचे तुमचे पासबुक सुद्धा लागणार आहे. तुमचं नाव तपासायचं आहे, पूर्णपणे बरोबर आहे का तपासायचं आहे. आता पुढे जे काही ई-KYC प्रक्रिया केल्यानंतरच 31 जुलैला बघा, आज तारीख आहे 25 जुलै, 31 जुलैपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम देण्यात आली आहे, जी पात्र शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम देण्यात आलेली आहे ते काय होणार आहे, जमा होणार आहे. पण त्याआधी ई-KYC करणं खूप खूप गरजेचं असणार आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने कोणतेही काम करू नका. ई-KYC संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ सुद्धा आपल्या योजना यात्रा चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही ते सुद्धा एकदा तपासू शकता. या संदर्भात तुम्हाला काही एरर येत असेल किंवा तुमचं काही चुकत असेल तरी सुद्धा कमेंट करून आपल्याला कळवा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला जी ई-KYC करण्यासाठी मदत होईल व तुमची रक्कम आहे ती 31 तारखेपर्यंत जमा होईल. या संदर्भात आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आपले कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी सुद्धा सांगितले की जी रक्कम आहे ती त्वरित जे रक्कम देण्यात आलेली आहे ती पूर्णपणे तुमचे कर्ज खाते क्रमांकात काय होणार आहे, खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लगेच जे याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तुमच्या तालुक्यानुसार असू द्या किंवा तुमच्या जिल्ह्यानुसार असू द्या, आपल्याला माहिती द्या, जेणेकरून काय होईल की तुमच्या संदर्भात सगळी अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. त्यामुळे कर्जमाफी संदर्भात काही तुम्हाला अडचणी येऊ द्या, आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमची जी खात्यात रक्कम आहे ते त्वरित येणार आहे. त्यामुळे जे काही शेतकरी बांधव असणार आहे, महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करून आपल्या योजना यात्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.